जय गुरु। जय गुरु. हा, आपलं कुठपर्यंत चाललं होतं आपलं तसं? आता हत्तीवर राजा बसतो हे वाक्य घ्यायचंय. ओके. हा, ठीक आहे. हत्तीवर राजा बसतो. ठीक, एक मिनिट. शेअर करतो मी. सगळे झालेले आपले. हाथी पर राजा बैठता है. बर. हा. अं, गजे रूपः तिष्ठति. अं, उपविष्टती. हा. का, उपविष्टति. हा. काय होईल? हाथी पर. हाथी पर म्हणजे काय गज आधी सांगा. स्थानदर्शक. हा. स्थान. हा. गजे. गजे. गजे हा. नृपः नृपः. तिष्ठति असं मी केलं. तिष्ठती पण चालेल, उपविशती पण चालेल. हा. हा. उपवश. उपविशती पण चालेल. पण हा. हाथी पर आता कसं आहे ना, गजे हम्म. म्हणण्यापेक्षा गजस्य उपरी, हत्तीच्या वरती म्हणून उपरी असं करायचं. हा. म्हणजे पण गजे म्हणजे असं जसं आपण हत्तीच्या तो वरती बसतो ना, म्हणून उपरी. हम्म. हा. बरं. गजे पण चालेल. नृपहा गजे पण ते गजे उपविशती असं, त्यापेक्षा गजस्य ऐकायला बरं उपरी. वाटत. हा. हा, त्या दृष्टीने. हा. मला ती सवय झाली. एवढ्या वेळात मी रेस्ट घेते आल्यावर. हा. कारण कारण दुसरं कारण अगं सांगतो. सकाळी ते दुपारी पण तरी म्हणा ए, हेच ए झालं म्यूट काय. करा असावर इथे. हा. हत्तीवर म्हणजे गजस्य उपरी. हा, अश्व नाही म्हणे, गजस्य अश्वस्य उपरी. हा, असावरी. कृपः गजस्य उपरी सती बरोबर. असावरी तुम्ही म्यूट, तुम्हाला बोलायचं आहे का वर्गामध्ये, की तुम्ही आपापसात बोलताय? हॅलो. सॉरी सर, सॉरी. हा, नाही नाही, म्हणजे वर्गात बोलायचं असेल जरूर बोला, पण मग आम्हाला पण नक्की सांगा काय ते, काय बोलायचंय ते असं. हं. तर ठीक आहे. तर जसं आपण हत्तीवर नुसतं गजे म्हटलं ना, तर याचा अर्थ हत्तीत, हा, वगैरे असा पण होऊ शकतो, नुसता स्थानदर्शक. पण आपण त्याला विशिष्ट हत्तीच्या वरती असं म्हणतोय ना, तर त्यामुळे गजस्य उपरी असं जास्त, हत्तीच्या वरती. असं. म्हणून हाथी मांस नाही खाता, काय होईल? सांगा पटापट. गजः मांसस्य न खादति. मांसस्य का बरं? माहित नाही, असंच वाटलं म्हणून मी विचार नाही केला. नाही नाही, नाही नाही, विचार नाही, पण ऐका. काय, कोण खातो किंवा कोण खात नाही? हत्ती म्हणजे हत्ती झाला करता. काय खात हा. नाही? मग काय म्हणजे काय मांस. झालं? कर्म झालं ना. मांसम द्वितीय. तर कर्म म्हणजे मांसम पाहिजे. ओके हा, ओके. बरोबर. हा, सिंपल आहे. मांसम न खादती न भक्षती वगैरे वगैरे. हा. हा, बोला. भात आहे ना अजून. दही भात खातो नंतर ते ना. नाही, ते भात संपून टाकतो. चला, ब्रेकफास्टची तर सर तयारी तुम्ही झाली. हा, ठीक आहे. तर पुढचं, हाथी धीरे धीरे चलता है, काय सर मी होईल? सांगू का? हा, सांगा. माधुरीताई. गजः शनै शनै चलती का? बरोबर. शनैही शनैही चलती. शनै शनै चलती. हळूहळू, धीरे धीरे. हा. त्या शनी, शनी हा शब्द जो आहे ना, म्हणजे ज्याला आपण शनी म्हणतो, हम्म. ग्रह,
त्याचं नाव सुद्धा तो, हम्म. हम्म. म्हणजे दृश्य हळू चालतो. ग्रहांमध्ये त्याची गती कमी आहे ना, म्हणून त्याला शनी असं नाव आहे. आणि बर. जसं गुरु, गुरु म्हणजे सगळ्यात मोठा तारा, तारा म्हणजे हा हा. हा, तर म्हणून त्याला गुरु असं म्हटलेलं आहे. हो, आकाराने मोठा आहे. आकाराने मोठा म्हणजे, आणि तो दिसतानाही सगळ्यात मोठा दिसतो ना आकाशात. येस, ठळक दिसत. हो हो, हा, बरोबर. म्हणून म्हणून त्याला गुरु. गुरु. आणि शनई म्हणजे तो, त्याची चाल अगदी धीमी आहे म्हणून त्याला शनी असं म्हटलं जात आहे. हा, सुषमाताई बोला. शनई हे पुल्लिंगी धरायचा का? नाही नाही अव्यय. नाही नाही, हे अव्यय आहे. शनई शनई हे अव्यय आहे. बर. याला काही लिंग नाही काही याला असं. ओके. जसं आपण हळू म्हणतो, शनैश. हळू, हळू या हम्म. शब्दाला किंवा धीरे धीरे, नाही का, याला काही लिंग नसतं ना, म्हणजे नाही का. हो हो. हा, तस. मुहुर्मुहु. मुहुर्मुहु. मुहुर्मुहू, बरोबर. पुन्हा बार पुन्हा बार तसं. बार बार. हम्म. पुनः परंतु पुनः. घोडा तेज दौडता है. हा. हे परम तर झालेलं अश्वा आहे प्रमाण. वेगेन धाव. हो. अश्वशीघ्रम धावती का? वेगेन धावती. वेगेने. शी- शीघ्र नाही, शीघ्र म्हणजे निघणं म्हणजे लवकर, म्हणजे सुरुवात त्याने लवकर केली म्हणजे शीघ्र होईल. पण गती जेव्हा असतं तेव्हा वेगेन असं. किंतु अश्व हा वेगेन धावत. परम म्हटलं तरी चालेल ना, परम. हो, परम पण चालेल. परंतु हे हा तेच आहे. परंतु हा. हे परम परम तू, किंतु. परंतु हा शब्द हम्म. सुद्धा परम अधिक तू असा झालेला आहे. अच्छा अच्छा. हम्म. सैनिक घोड़ों पर बैठते हैं. काय होईल? सैनिकाः सांगा अश्वे काहीतरी, मीच सांगते असं. हा. उपविशन्ति. अश्व हा उपरी. हा, तर हे असं होईल. सैनिकाः अश्वे उपविशन्ति. हा, तर हे दोन्ही होतील. अश्वानां हा, कारण घोडो पर अनेक आहे ना. अश्वानाम उपरी षष्ठी. हा हा, त्यांच्यावर, जसं गजस्य उपरी वरती घेतलं तसं अश्वानाम उपरी. आता इथं आपण दोन्ही म्हणू शकतो. नुसतं उपविश, हत्तीवर ना, हत्तीच्या अंबारीत माणूस बसतो नुसता. फार काही म्हणजे असा मांडी घालूनही बसू शकतो किंवा असा नुसता बसतो. पण घोड्यांवरती माणूस बसतो म्हणजे असा आरोहण ज्याला आपण म्हणतो, तर आरोहण ती जास्त बरोबर आहे असं मला वाटतं. हम्म. नाही का, म्हणजे त्याला आधी आरूढ होतो. आरूढ होतो, बरोबर. हम्म. म्हणून आरोहंती जास्त बरोबर आहे. हो उपविशंती हो. चालेल. हा, हा. किंवा किंवा तिष्ठती पण चालेल, तिष्ठंती. पण अच्छा. हा. आरोहंत, हा, याच्या दृष्टीने म्हणजे घोड्यावर बसला, तू घोड्यावर बसला का, हा म्हणजे आ- आरूढ झाला का, या अर्थाने आपण म्हणतो, नाही का. हा. असं हो हो नुसता हो. त्या अर्थाने आरोहंती हे जास्त योग्य आहे. हा? जास्त चांगलं. हम्म. घोड़ों पर बैठकर वे युद्ध करते हैं. काय होईल? सांगताय का कोणी, कमी सांगू? इथे पण अश्वानाच येईल ना, अश्वाना उपरी स्थित्वा म्हणायला तिष्ठन्ति पाहिजे ना. तिष्ट्वा तिष्ट्वा तिष्ठ्वा स्थित्वा म्हणायला. ते हे युद्धं हा. कुर्वन्ति. कुर्वन्ति. बरोबर. एकतर युद्धं कुर्वन्ति. उपरी स्थित्वा म्हणजे तिष्ठ धातू, तिष्ठ धातू करायचा असेल तर हा. स्थित्वा होईल. किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं ना, की य हा जो अच्छा. प्रत्यय हा. आहे, तो जर आरुह्य, आ हा उपसर्ग आहे, उप हा उपसर्ग आहे, मग ते य लागतं. स्थित्वा हा. किंवा हा. आरुह्य किंवा उपविश्य किंवा स्थित्वा दोन्ही चालेल. तर ते युद्धम कुर्वन्ति असं. हम्म, बरोबर. हो. हा, आता उंटों पर बैठकर युद्ध नहीं करते. इथं पण हा. उष्ट्राणाम हा. उपरी स्थित्वा हम्म. युद्धं न कुर्वन्ति. युद्धम न न कुर्वन्ति. कुर्वन्ति. हा, आरुह्य. हा. आरुह्य उपविश्य किंवा स्थित्वा असं. तिन्ही उपरी चालेल. स्थित्वा असं पण हा, चालेल. हा. ठीक है. आता उंट रेगिस्तान में चलते हैं. एक प्रश्न आहे. हाँ, हा. ते आर्वी कविता शाखा
वंदे वाल्मिकी कोकणम ह्याचा काय आरुह्य या शब्दाचा काय हे पडतो अर्थ? म्हणजे आरूढ आरूढ होऊन, स्थित्वा म्हणजे थांबून, म्हणजे आरुह्य म्हणजे आरोहण करून किंवा आरूढ होऊन, उपविश्य म्हणजे ठीक आहे. बसून, बैठकर, हम्म, असं. तो ते जसं ना ह्याच्यात आहे ना रामरक्षेत आहे ना. होय होय. रामरक्षेमध्ये. हा, तेच हम्म. तेच तो तेच आम्हाला सं संगीतामध्ये सर संगीतामध्ये ह्या श्लोकाचं आम्हाला नेहमी उदाहरण देत असत. अच्छा. संगीताचे जेव्हा लेखी पेपर असत ना, हा तर त्याच्यामध्ये नेहमी हे असेल. कारण त्याच्यामध्ये म्हणजे तो एवढा हे होता की त्या कवितेच्या आपलं शाखावर बसून त्यांनी ते काव्य केलं वगैरे, हे उदाहरण नेहमी असायचं. अच्छा. अच्छा, आरुह्य आरुह्य कविता कविता शाखाचा शाखा. अर्थ कसं आहे? ज्या हम्म. संगीताच्या त्या शिकणाऱ्या दोघी तिघी आहेत ना, ज्योत्स्ना हो कोणती हो. आहे. नाही पण जरा हं. मला मला उत्सुकता आहे, नक्की कशाच्या संदर्भात तुम्हाला ते द्यायचंय मी संगीतामध्ये? हा मी सांगते हा. मला जरा आता तो श्लोक पुन्हा एकदा बरं, आठवायला. ठीक आहे, नंतर सांगा, हरकत हं. नाही, म्हणजे हा, लगेच नंतर आठवलं. सांगते मी. हा. चालेल चालेल, हो. हा, ठीक आहे. हा. हा, तर हा, तर हे झालं. तर आरुह्य म्हणजे बसून किंवा आरूढ होऊन, हा. हं, असं. हा, तर तिथं रामरक्षेमध्ये आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम याचा शब्दशः अर्थ असा होतो की हं. कवितेच्या फांदीवर बसून, हा, हम्म, वंदे, हो. हा, वाल हा, आरुह्य वंदे वाल्मिकी कोकिलम, वाल्मिकी कोकिलम वंदे. तर वाल्मिकी कोकिलम वंदे म्हणजे मी वाल्मिकी कोकिलेला नमन करतो किंवा वंदन करतो. हम्म, मी वंदे. आणि अ, आरुह्य कविता शाखा कसं, या कवितेच्या फांदीवर बसून, कवितेच्या म्हणजे इथे कविता म्हणजे काय, वाल्मिकी कवी होते ना, आद्य कवी, बरोबर. तर रामायण किंवा रामरक्षा हे त्यांनी म्हणजे त्यांची ती मोठं कविता. काव्य लिहिलं. हा. त्या कविता म्हणजे काव्यरूपी वृक्षाच्या फांदीवर बसून असं. बरोबर, काव्यरूपी फांदीवर बसून, कवितारूपी फांदीवर बसून मी वाल्मिकी कोकिलाला, वाल्मिकी कोकिल म्हणजे वाल्मिकीला कोकिळा म्हटलेलं इथं, कोकिळ, कोकिळा नाही, कोकिळ, त्याला आम्ही वंदन करीत आहोत, असं. हम्म. म्हणजे इथे आता आरुह्य कविता म्हणजे आपण आरूढ झालो, कविता शाखा म्हणजे काय, रामरक्षेत. तर आपण त्या कवितेवर आरूढ होऊन रामाची स्तुती करतो ना, कवितेच्या सहाय्याने, वाल्मिकींनी हम्म. हम्म. रचलेल्या काव्याच्या किंवा कवितेच्या सहाय्याने, त्याच्या हम्म. आधाराने आपण रामाची स्तुती करतोय. म्हणून आपण हम्म. लाक्षणिक अर्थाने म्हटलंय की आम्ही वाल्मिकींनी रचलेल्या कवितारूपी फांदीवर बसून हं, वाल्मिकीला नमन करतो, असं. आणि त्याचं हा पहिलं बोला. वाक्य हे आहे ना, पूजन तीन राम. हो या बरोबर. श्लोकाचा अर्धा भाग काय? हा, अं, मी सांगते सर ह्याचा अर्थ बघू. हो हो. पूजन ते अं, राम राम. नाही, ती आता रमे आठवलं. रामो मनोरमे नाही, ते तर पुढे गेलं कोजत. नाही, हा, मातर. पहिलं माता राम मग पिता राम. बघायला पाहिजे. राम पूजनतम राम राम. मे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम, पण ते पुढे आलं, पूजंतम राम रामे. पूजन तीन राम रामे ती मधुर मधुराक्षरा. नाही, ते ते आरुह्य त्याच्या हे पुढचं. ते. हा बरोबर. हा, हा, पूजंतम रमे रामे पूजनतम मनोरमे. राम रामे ती म्हणून. हा, आरुह्य रम्य कविता रामी शाखा मनोरम. म्हणते भावी असं. बर, ठीक आहे. बघूया ठीक आहे. जरा नंतर. हा, ठीक आहे. हा, तर पुढचं उंट उष्ट्रा रेगिस्तान में उंट चलते है, काय होईल? उष्ट्राः मरुमय प्रदेशे चलन्ति. मरुप्रदेशे. मरुप्रदेशे. किंवा मरु मरुप्रदेशे का? मरुप्रदेश आहे किंवा मरुभूमौ पण चालेल. मरुभूम. बर. हा, दोन्ही चालेल. मरुभूमी म्हणजे पण होतं, मरुप्रदेश पण पण होतं, मरुदेश पण होऊ शकतं. हा, तिन्ही बरोबर आहे. आता आपल्याला ते गेलो होतं ना मरुप्रदेशे. हा, वे खूप पानी पीते हैं. ते अतीवम जलम पिबती. हा, विपुलम किंवा अतिवम. हा,
जलम पिबंती। हम्म, अ, हिरन बड़ा सुंदर प्राणी है। सांगा तुमचं. सांगा पटापट. मृग हा हा अति सुंदर प्राणी असती. ही सुंदर खलु प्राणी खलु असते. सुंदरम पशु असते. हा, इथे बडा म्हणजे बडा या अर्थाने नाहीये. बडा म्हणजे खूप खूप. सुंदर. हा, तर खूप म्हणजे अतीव. असं अतीव खलु सुंदर खलु म्हणतो. म्हटलं. नाही, खलू नाही म्हणजे खरोखर हा, खरंच किंवा खरोखर तसा इथे नाही. खरोखर अच्छा. हा हा, खूप अतिव खूप म्हणजे अतीव. अतीवच बरोबर आहे. आता प्राणी हा म्हणजे बर. पशु. हा पशु. हा, प्राणी पण चालेल. प्राणी हा मूळ शब्द आहे, प्राणी. मृग हा चालतो का सर? हा, मृग हा मृग हा चालतो का? मृग हा हा मृग हा शब्द आहे ना हरणाला. हा देवा हा काव्य. हा, नाही, म्हणजे काय? हरिण. हा, हरिण अतीव सुंदरम. मृग अस्ति. मृग म्हणजे प्राणी असं घेऊ शकतो का? नाही नाही, प्राणी. प्राणी म्हणजे पशु या पशु. हा, किंवा प्राणीन हा शब्द पण आहे. तो पण घेऊ शकतो आपण, प्राणीन. हा, तर ओके. प्राणींचं हा, तो पण शब्द म्हणजे प्राणी हा शब्द पण तसा संस्कृतचाच आहे. हा, तर बर. प्राणी. हा, प्राणींचा शब्द प्राणी असती असं. हम्म, प्राणी ओके. हा शब्द मुळे प्राणी संस्कृतच आहे. पशुच्या ऐवजी प्राणी असती असं. हम्म, बर प्राणी. बर. हम्म. यह आश्रम में रहता है। सह आश्रमे निवसती ना. यह म्हणजे काय? सह सह. सह नाही, सह. वह म्हणजे सह. किती तुम्ही दिले सर सह. पुस्तकात तो दिलाय. पुस्तकात तो आहे. हा, पुस्तकात तो शब्द तो तुमच्या मराठी. आश्रमात राहतो. हा, नाही, मराठी पुस्तकात असेल. पण इथं जे आपण बघतो आहोत त्याच्यामध्ये हे आहे ना, यह आहे. तर मग यहचं काय होईल? यह म्हणजे हा. हा ला काय होईल? यस्य नाही. यस्य नाही, अयम. हम्म, अयम सांगितलं होतं ना आपण. इदम. इथे पण सहा. हा इथे पण मी हे सहा का बरोबर. लिहिलंय? सहा चुकलेलं आहे ऍक्च्युली. इथं इथं अयम पाहिजे. हा, आणि पशु किंवा इथं प्राणी पण चालेल. हा, हम्म, मरु किंवा इथं पण मरु प्रदेश आहे. हम्म, ठीक आहे. तर हा सहा नकोच तिकडं. अयम म्हणजे हा. हम्म, ऋषीमुनी तर तुम्ही हा इसे. कुठला फॉन्ट वापरताय? हा माझा संस्कृत 2003 म्हणून आहे. मागे मी शेअर केला होता एकदा, मला वाटतं सगळ्यांना तुम्हाला. पुन्हा शेअर करता येईल का? चालेल, करेन. हं? आणि मृग हाचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो? हरिणच. मग आपण ते मृगजळ म्हणतो ते काय? ते ते मृ शिकार म्हणून पण एकदा आलं होतं ना, शिकार. नाही नाही, काय आहे माहितीये का, मृग हा हरणालाच मृग म्हणतो आपण. जसं कांचन मृग, नाही का? होय सीतेला होय कांचन मृगाची भुरळ पडली म्हणजे सोन्याचं होय हरिण, नाही का? तेव्हा मृग म्हणजे होय. हरिण. आता मृगया म्हणजे काय? शिकार. मृगया म्हणजे मृगांची शिकार, हरणांची शिकार. ते हं, नॉर्मली जे शिकारी पूर्वी करायचे ना, साधे शिकारी असतात ते वाघ सिंहाची कोणी शिकार करायला जात नाही. हा, अगदी होय. जे साधे शिकारी असतात ते आपले हरणांची, सशांची, भेकरांची अशांची शिकार करतात. पण म्हणून त्याला मृगया, कारण हरणं खूप असतात ना जंगलांमध्ये, म्हणून. हं, हं. हा, आणि त्यामुळे. हरणाचं कातड हो वल्कल म्हणून वापरायचं. हो, मृगाजीन म्हणतात ना, मृगाजीन. हा, त्याला भाव. मग आपण ते मृगजळ म्हणतो, हे मृगजळ रिलेटेड आहे म्हणजे का? हो, अगदी मृगजळ अगदी. वेगळं. नाही नाही नाही, पण नाही नाही, बरोबर आहे. तर कसं असतं, जेव्हा उन्हाळा असतो ना, मृगजळ हा शब्द कसा आला? तर खूप उन्हाळा असतो ना, हरिण पण तहानलेलं असतं जंगलांमध्ये. हा, हरणं तहानलेली असतात. आणि ते जसं आपल्या दृष्टीला जसा भ्रम होतो ना, अगदी उन्हाळ्यात असं समोर नाही का, असं
ज नदी हो, दिसते असं वाटतं, पात्र आहे म्हणून असं जमिनीवरची हवा हा. तापते. तर मग आपण म्हणजे आपण आपलं पण तसं म्हणजे डोळ्याला म्हणजे फसवणूक होते तशी हो मग हो हरणं धावत जातात, त्यांना वाटतं अरे पाणी जवळ हो. आलं. हा, आणि मग बिचारे असं म्हणजे ऐन दुष्काळामध्ये वगैरे मग हरणं अगदी मृत्युमुखी पडतात मग अशी, म्हणजे खूप धावतात, आता पाणी अगदी जवळ आलं असं, म्हणून त्याला मृगजळ हम्म. म्हटलं जातं हम्म. असं. हम्म. तर ऋषीमुनी इसे अन्न खिलाते है, काय होईल? ऋषयः हा. ऋषयः हम्म. त्वाम् अन्नं ददा ददाती नाही, हे जरा कठीण आहे. नाही, तर जरा ऋषयः कठीण. मुनयः च, ऋषी मुनी म्हणजे हा ऋषयः मुनयः च, इमम, इमम म्हणजे अयमची द्वितीया, याला कोणाला हो. देणार? हा, हा. बरोबर. इमम अन्नम खादयंती, खादयंती हे खादयती, खादंतीचं प्रेरक रूप आहे. प्रेरक म्हणजे जसं हा हा म- हा. हा, माता बालकम खादयती असं, म्हणजे खिलवते असं, खाऊ घालतं. खाऊ हा, घालते, बरोबर. खाऊ घाल. हा, हा, खिलाते म्हणजे बरोबर. खाऊ घालतात तसं. तर इथं हा हा खादयंती, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, हा पठती म्हणजे अभ्यास करतो, पाठयती हा हा किंवा शिकतो, पठती म्हणजे शिकतो, पाठयती म्हणजे हा शिकवतो. हा. हा. शिक्षक हा. हम्म. अं, म- बा- अं, छात्र. हा, बालकम पाठयति, असं, किंवा बालकान पाठयति असं. हम्म. तसं तिथं सर खाऊ इच्छितो म्हटलं तर कोणतंही येईल. नाही नाही, नाही खाऊ नाही, तर इच्छित. मग खादीतून पण म्हणजे पूर्ण वाक्य सांगा, तुम्हाला काय म्हणायचंय त्याच्यात. जेवणाबरोबर मी खाऊ इच्छितो असं वाक्य आहे पुढच्याच पाठात. नाही नाही, पूर्ण वाक्य काय, जेवणाबरोबर काय म्हणजे? मी खाऊ इच्छितो एवढंच वाक्य लिहिलंय त्याच्यामध्ये, पुढचाच पाठ हा, आहे तो. अहम खादितुम इच्छामि असं होईल ना. अहम भक्षितुम अच्छा. इच्छामि. हा, तुम प्रत्यय असतो. हा. हम्म. हा, खादितुम. हा, ठीक आहे. अं, हा, तर हेच आहे, आपण बघितलं ते. तर अशा रीतीने आपला पाठ झाला. याची मी प्रेझेंटेशन नंतर मग तुम्हाला उत्तरासहित शेअर करेन. हा. हा, मोरेश्वर बोला, तुम्हाला हात वरती केलाय तुम्ही. हा आता जे शेवटचं वाक्य होतं ना, खादयंती म्हटलं आपण शेवटचं प्रेरक रूपाचं, हा. तर ते भोजयंती होऊ शकतं का? नाही, भोजयंती का बरोबर, भोजंती हा शब्दच नाहीये. असं नाहीये. असं नाही. भोजन एकतर वरून नाही, भक्षयंती होईल. हम्म. भक्षती, भक्षयंती, किंवा हा, ते किंवा त्याला भूंक, भूंक नावाचा एक वेगळा धातू आहे, पण त्याचं हे भोजती वगैरे असं नाहीये. त्याचं त्याचं रूप खूप कठीण आहे, त्यामुळे ते पुढे येईल भोजन तुम्हाला. वरून नाही असा शब्द, भोजन नाही वरून नाही नाही नाही. बरं नाही. बरं, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. हं? इथं च ठीक आहे. इमम का आलंय? हा. च इमम का आलंय? ऋषी मुनी इसे, ऋषय मुनय च, म्हणजे ऋषी आणि मुनी, इमम याला म्हणजे हरणाला, अन्नम खादयंती. हा, ऋषी आणि मुनी. इथं हरिण एक नाही आहे ना, बरीच हरण आहेत. नाही नाही नाही, ऋषी आणि मुनी अनेक आहेत ना, म्हणून. हम्म. नाही नाही, पण मृग हा अतीव सुंदर हा पशु किंवा प्राणी असती, तर मृग आता एक आला ना. बरं. आपण जेव्हा म्हणतो हा, ऋषी मुनी हा, हरणाला अन्न खाऊ घालतात असं म्हणतो आपण. बर. हरणाला, हरणांना असं स्पेसिफिकली म्हटलेलं नाही, हम्म. इसे म्हटलंय ना. इन्हे म्हटलं हा, असतं. हा, सिंग्युलर आहे. हिंदीमध्ये. हा, सिंग्युलर हम्म. आहे त्यामुळे. बर बर, ओके. तर इथे पुन्हा सहा झालाय, सहा आश्रमे निवसती. हा, ते माझं इकडे हे करायचं चुकलेलं आहे हा, ना, ते राहिलेलं. दुरुस्त करायला हवं. हा. दुरुस्त करून. हा. नाही, आणि मराठीत तो मराठीत आश्रमात राहतो सहा असं आहे. लिहिलंय म्हणून ते बरोबर आहे. मराठीत नाही नाही असेल तर. नाही, तसं नव्हे, पण आपण आता एक हिंदी फॉलो करतोय, तर हिंदीच फॉलो करूया ना, नाही तर मग परत ते गोंधळ अयम, होईल. अयम पाहिजे ना तिथे, अयम हा आश्रमे निवसती. हा हा. हम्म, बरोबर. इथे कुठे आलं होतं? खालतून अं, दुसरी ओळ. हा. अं, सहाच्या हा, ऐवजी अयम. हा, सहाच्या बरोबर. ऐवजी अयम पाहिजे. अयम हा, आश्रमे निवसती. यम. बरोबर.
अजून पण आपण काहीतरी पशु किंवा इथं प्राणी केलं होतं. हम्म, बरोबर. अजून इथं उपविश आरुह्य स्थित्वा पण मी लिहितो ऍक्च्युली. हा हा. तुम्हाला लक्षात येईल. अरे, हम्म, वरती पण लिहीन मी. ठीक आहे, करेक्ट करीन मी त्याला तसं. हा, त्याला बोला. ऑब्लिक करायला हवं. उपरी हा स्थित व्हा हा, नाही ते आरोग्य. करेन मी नंतर. ओके अशा ओके, रीतीने ठीक आहे आपला ठीक. पाठ संपलाय आपला हा. हो हा, हो हो. आता आपण पुढच्या पाठाला सुरुवात करूया. पुढचा पाठ, एक मिनिट. 3.2. बरोबर. हम्म, हम्म, हम्म. तुम्ही बघितला का मी पाठवलेला किंवा वाचलात का काही जणांनी दुसरा पाठ? थोडा तर हे बहुत बघितला सर. हा, हो त्याच्यात सर. शब्द खूप आहेत, नवीन बघितला नवीन. बघितला. नवीन नवीन शब्द आहेत शब्द त्याचे. खूप आहे. हा, काही काही शब्द तुमचे झालेले आहेत. हा, विपणी वगैरे झालेलं आहे नाही का. हा, हो. शर्करा वगैरे माहितीये तुम्हाला. संपुटी कृत्य म्हणजे पुड्या बांधून वगैरे. हम्म, नवीन आहेत शब्द बरेच. नवीन आहेत. हा. पडण्यानी. हा, आता इथं आपण ठीक आहे, आधी सोपा सोपा आपण सुरू करूया. संस्कृत टू मराठी. सुरेश हा, हे वाचा एक एक पटापट आणि सांगायचं उत्तर, किंवा मी वाचतो तुम्ही सांगा उत्तर. सुरेश हा, अशोक. क्व गच्छसी दानीम. काय होईल पटकन आता अशोक, सांगा. कुठे आता जातोयस? कुठे जातो आहेस? हा, इदानीम गच्छसी अधिक इदानीम. हा, तर अशोक. अब इदानीम म्हणजे आता. अब कहाँ जा रहे हो, कुठे जातोस. हा, अशोक हा, आपणे गच्छामि. हम्म, विलंबः जसंजातः सत्वरमेव कानिचित पण्यानि क्रीत्वा निवर्तयिष्यामि. काय होईल? संजात डोक्यावर गेला. झाला, जाता. आपण दुकानात जातो. हा, दुकानात जातो. हा, विलंब हा संजाता म्हणजे काय, विलंब झालेला असल्याने. हा, उशीर झालाय. संजाता हा, जाता हा कर्मणी धातू साधित आहे. हा, हा, म्हणजे म्हणजे इथे मया अध्यारूत आहे ना. मया हा, विलंब हा संजातः. हो हो. बरोबर. माझ्याकडून उशीर झालाय. हा, त्यामुळे हा, सत्वरम एव, सत्वरम म्हणजे लवकर जाऊन लवकरच. लगेचच. हा, कानिचित काहीतरी. पण्यानी, पण्यानी हे बाजारातील वस्तू. हा म्हणजे वस्तू बाजारातलं पणी. हा, तसं पण्यानी म्हणजे वस्तू घेऊन. क्रीत्वा, क्री म्हणजे घेणे. हा, क्री हा धातू झालेला आपल्या बरोबर आहे, क्रीणाती वगैरे नाही का. तर क्रीत्वा म्हणजे खरे घेऊन, खरेदी करून. खरेदी हा, करून. हा, खरेदी करून. हा, निवर्तयिष्यामी. म्हणजे आणि परत हा, निवर्त म्हणजे निवृत्त होईल किंवा जाईल असं. परत हा, येईल. हा. परत येईल. अशोक, मैं दुकान जाता हूँ, मुझे देर हो गई है, जल्दी ही कुछ सामान खरीद कर वापस आऊंगा. भविष्य काळ, निवर्तयिष्यामी असं. संजाताचा काय अर्थ आहे? कशात? संजातः. उशीर. संजातः. संजात हा म्हणजे झाला असं. हा झाला. हा, ते मूळ मूळ नुसतं विलंब हा जाता हा म्हटलं तरी चाललं असतं. हा, पण हम्म. बऱ्याच संस्कृत मध्ये सम हा टेक्स्ट जोडलेला असतो, म्हणजे संजाता म्हणजे झाला असं. त्याला अर्थ नाही कधी संज्ञा. काही काही ठिकाणी या उपसर्गाला काही अर्थ नसतो. हा, हम्म. हो. हा हा, तर ठीक आहे, बाकी अर्थ कळला. पुढचं वाक्य. किम सुरेश, किम कश्चित उत्सव अद्य तव गेहे. याचं उत्तर काय काय होईल भाषांतर? काय तू काही काय उत्सव आज तुझे आहे का? काय आज तुझ्याकडे काही उत्सव आहे का? हा, बरोबर. हा, क्या. किम म्हणजे क्या.
हा, अद्य म्हणजे आज, तव गे हे म्हणजे तुझ्या घरी, आपके घर पर किंवा तुम्हारे घर पर, कश्चित, कश्चित म्हणजे कोई किंवा कुठला तरी, कश्चित म्हणजे कुठला तरी किंवा कोई उत्सव है, कश्चित उत्सव अस्ति, अस्ति हे अध्यार होत आहे. हं? अशोक आम, अद्य पितृपादानां जन्मदिनोत्सव, काय होईल? हो होय आज आज पितृपादाना म्हणजे चरण म्हणजे पाय. जन्म जन्मदिवस आहे कोणाचा? वडिलांचा वाढदिवस आहे. वडिलांचा बरोबर. वाढदिवस. वडिलांचा. हा, जसं प्रभुपाद, गुरुपाद, भगवतपाद म्हणजे आदरार्थी आपण म्हणतो ना, पितृच पादाना म्हणजे वडिलांचाच म्हणायचंय त्यांना, पण पितृचरणांचा जन्मदिन आहे, जन्मदिनाचा उत्सव आहे असं. असं. हाँ, आज पितृचरणों का जन्मदिन है. सुरेश किम वयः तव पितृचरणानां, म्हणजे पितृचरणानां, आता हे चरणानां हे बहुवचन केलेलं आहे त्यांनी, पण वास्तविक हा षष्ठी बहुवचन ना. षष्ठी बहुवचन. षष्ठी हाँ बहुवचन. बरोबर. म्हणजे आपके पिताश्री के चरणों की उम्र क्या है किंवा पिताश्री की उम्र क्या है असं. अशोक पंचषष्ठी समायुतम मम पितुर्वर्य, हे डबल र पाहिजे, हा पितुर्वर्य पाहिजे. 65 वर्ष. हा, 65 पूर्ण झाल्या, माझे वडील 65 वर्षांचे झाले आहेत. अद्य मम गृहे बहवः संबंधिनः मित्राणि च आगमिष्यन्ति, म्हणजे काय? आज मम गृहे म्हणजे माझ्या घरी, बहवा म्हणजे बहुचं अनेक वचन, बहवा खूप, संबंधिना म्हणजे संबंधी किंवा नातेवाईक, मित्राणीच आणि मित्रमंडळी, आगमिष्यन्ति येणार आहेत. त्वया अपि आगंतव्यम. आता त्वम अपि आगंतव्यम असं नाही म्हटलं, किंवा त्वम अपि आगच्छ असं नाही म्हटलं त्यांनी, त्वया अपि आगंतव्यम म्हणजे तुझ्याकडून सुद्धा यायचे आहे. त्वया म्हणजे तुला पण यायचे आहे असं. पण त्वम तर अपि ते आगंत, हा बोला. सॉरी सॉरी सॉरी, हा नाही काही नाही. त्वया अपि आगंत, हा, कंटिन्यू. हे वह शब्दाचा अर्थ काय? बहवा पाहिजे, ते ब ब पाहिजे, आता ब ब पाहिजे, पाहिजे. हा. ब पाहिजे. अर्थ बहवः, अर्थ काय होतं? बहवा म्हणजे आपण म्हणतो ना, अनेक, बहुचं अनेक वचन, बहवः. पुष्कळ. जसं गुरुचं हा गुरवहा, नाही का, हा गुरु शब्द आपला झालेला आहे ना उकारांत, तसं हो. बहुवचन गुरवहा होतं, नाही का. तसंच बहुचं अनेक वचन, बहुवचन बहवः असं. हम्म, खूप असं. पितृवर्याचं संधी काय पितृ येते? हा पितृवर्य आपण म्हणतो ना, मित्रवर्य, हो पितृवर्य, हो. तसं. तर हे हा, जरा टायपिंग मध्ये चुकलंय, हे पितुर्वय हा हा. असं नाही पाहिजे, पितृवर्य हा असं पाहिजे. हं? हं. म्हणजे तो आणि पितृ अधिक वय असं आहे का? वर्य वर्य अच्छा. फार, संबंधिना म्हणजे नातेवाईक. काय म्हटलं? संबंधी म्हणजे नातेवाईक, हो. हा, पितृवर्य हा असं पाहिजे. हा, आणि हे अच्छा अच्छा. हा, हे ब पाहिजे. हा हा, तर याचं मेरे पिता 65 साल के हुए है, समायुक्त म्हणजे झाले आहेत किंवा हुए है. आज मेरे घर कई रिश्तेदार, बहवा म्हणजे कई खूप, कई रिश्तेदार और दोस्त या मित्र आएंगे, आपको भी आना है. असं. सुरेश भद्र कतिवादने आगमिष्यन्ति जनाः, काय होईल याचं? भद्र म्हणजे भावा. भद्र, भाऊ. किती वाजता? छान. हा भावा किती वाजता येणार आहेत सगळे? हा, भद्रचा अर्थ भद्र म्हणजे भाऊ. भद्र म्हणजे छान, ठीक असं. हा?
अच्छा, ठीक आहे. हा हा किंवा बरं, किती वाजता येणार आहेत सगळे असं. असं मला हा वाटतं. हा आगमिष्यंत कती, कती म्हणजे किती. हं? मराठीतला जो किती शब्द आहे ना, हा कतीपासूनच झालाय. हं. हा वादने, हम्म. वादने आपण बघितलेले आहे, वाचता. हा हम्म. हा वाचता. जनाहा म्हणजे माणसे किंवा लोक, आगमिष्यन्ति म्हणजे येणार, येतील. येतील असं. हा हे हे सज्जन किंवा भद्र म्हणजे असं पण होतं की चांगला म्हणजे काहीतरी चांगला, छान किंवा चांगला किंवा छान. इथे हे सज्जन म्हणून एवढं बरोबर नाही, छान असं. हम्म. असं किंवा भद्र म्हणजे बरं, किती वाजता येणार आहेत? हा बरं ठीक, किती वाजता लोक येणार असं. अशोक समयम किम किम पृच्छसी, षड्वादनम यावत आगच्छ. काय काय वेळ विचारत आहेस, 6 पर्यंत ये असं. हा सुजाताताई बोला. आपण जे मग भद्रम करणे भी वगैरे ते जे म्हणतो ते भद्र आणि हे भद्र सारखंच आहे का? हो भद्रम पश्येमी शृणुयाम देवाः वगैरे वगैरे म्हणतो. बरोबर. भद्र या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. हा भद्र म्हणजे कल्याण असो, भद्रम ते म्हणजे तुझं कल्याण हो असं आशीर्वाद देतात. हा भद्रम कर्णेभी शृणुयाम देवाः म्हणजे काय की आम्ही म्हणजे कर्णेभी म्हणजे कानांनी, हा शृणुयामः म्हणजे ऐकत आहोत. हा किंवा अं, आमच्या म्हणजे शृणुयाम हे परत प्रेरक रूप आहे ते. हा ऐकवत आहोत, हे देवा हा आम्ही कल्याणकारी शब्द ऐकवत आहोत. कारण हे स्वस्ती वाचन म्हणतात ना, भद्रम कर्णे विष्णुयाम देवा हा जो आहे हा स्वस्ती वाचन असं म्हटलं जातं. म्हणजे 4 वेद आहेत ना, त्याच्या प्रत्येक वेदांचं एक एक स्वस्ती वाचनाचे वेगवेगळे हे आहेत. तर आता मला माहिती नाही, भद्रम करणे बी आठवत नाही मला, पण बहुतेक ते मला वाटतं यजुर्वेदाचं आहे असं मला वाटतं, की यजुर्वेदाचा शांतिपाठ किंवा शांती मंत्र हा आहे, भद्रम करणे विष्णुयाम देवा असं. कारण गणपती अथर्व शीर्षानंतर म्हणतो ना आपण. बरोबर. नाही ते कसं आहे माहितीये का, मूळ अथर्वशीर्षाचा तो असा भाग किंवा कदाचित तो अथर्ववेदाचं पण असेल ते, पण म्हणजे हे शांती मंत्र असतात ना, हे मूळ स्तोत्राचा किंवा त्या सूक्ताचा भाग नसतात. पण त्या त्या वेदातलं ते ते सूक्त जर म्हणायचं असेल तर अशी रीत आहे की त्या त्या वेदाचं शांतीपाठ आधी म्हणायचं असं असं. तर म्हणून थँक्यू. हं तसं. तर त्यामुळे ते भद्रम पण म्हणजे काय, शांती म्हणजे काय, शम. हा शम, शाम म्हणजे शमती म्हणजे काय, शम म्हणजे कल्याण, शम म्हणजे पण कल्याण, भद्रम म्हणजे पण कल्याण असं. म्हणूनच त्याला शांतीपाठ म्हटलेलं आहे. म्हणजे काय, शांती म्हणजे काय, कल्याण. शांती म्हणजे पीस नाही, म्हणजे शांत किंवा सायलेन्स नाही. शांती म्हणजे कल्याण, कल्याणावस्था असं, त्याला म्हणतात शांती. म्हणून जेव्हा आपण ओम शांती 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 असं म्हणतो, तर ते शांती म्हणजे लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की सायलेन्स सायलेन्स सायलेन्स, असं सायलेन्स नाही. शांती म्हणजे कल्याण असो, कल्याण असो, सगळ्यांचं कल्याण असो असं असं. तर तसं भद्रम आणि शांती किंवा शम याचा अर्थ एकच आहे. हा हा मोरेश्वर विचारा. हा ते अभद्रच्या विरुद्ध असलेला शब्द ना. अगदी बरोबर. अभद्र म्हणजे बरं. अशोक त्याच्या किंवा बरोबर अपोजिट. बरोबर हो अपोजिट, करेक्ट. हो. म्हणजे सर भद्रचा अर्थ एक आपल्याला माहित. विचारू का सर? काय मागच्या बोला वाक्यातलं एक विचारू, मागच्या वाक्यामधलं एक विचारू का म्हटलं ते बोला. किम वयः तव पितृचरणानाम. तर त्याचं आपण असं सांगितलं की काय वय आहे तुझ्या वडिलांच्या हा चरणांचे, किंवा म्हणजे हा म्हणजे वडिलांच्याच थोडक्यात. हा आता इथं बऱ्याचदा ते कळलं पण. जसं आपण हम्म. बोलीभाषेत बऱ्याचदा क्रियापद वापरत नाही ना. तुझ्या वडिलांचं वय बरोबर. काय, तुझ्या वडिलांचं हा वय काय आहे असं आपण आहे म्हणत नाही ना. तुझ्या वडिलांचं नाही वय म्हणत. हो काय. हा तसंच आहे. हा तव तव पितृचरणानाम किम वय हा अस्ति, असं हे पूर्ण वाक्य हो झालं, पण अस्तीची हा ते गरज नाही. कळलं, पण त्याचं जे उत्तर खाली लिहिलंय म्हणजे दिले ना अशोकने, पंचषष्ट, ते काय दिलंय,
एक हा मिनिट, प- पंचषष्टी समायुक्तम मम, तर ते आपण पितृवर्य करायला सांगितलं तुम्ही आता ना, पण मग हो मी असं विचारते की वरच्या वाक्यामध्ये जर वय हा